वितरित केले जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सहभागीच्या. कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये आपण आहोत. मानपत्राचं वितरण सन्माननीय गोरखनाथ पवार सर यांना या ठिकाणी प्रदान केले जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सर्वांनी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. धन्यवाद मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचे. यानंतर आमचे मैत्रीचं प्रतीक म्हणून माननीय पनवेलकर सर आणि मी आम्ही तिघांची अतूट अशी मैत्री आहे. त्याचे प्रतीक म्हणून आम्ही सन्मान चिन्ह सरांना देऊ इच्छितो. 50व्या वाढदिवसानिमित्त तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. जगामधलं महत्त्वाचं असणारं नातं मैत्री आणि त्या मैत्रीच्या भूमिकेतून आदरणीय मंदारजी पनवेलकर सर आणि अनंता धर्मरकर सर यांच्या वतीनं हे सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान केलं जातं. ही मैत्री अशीच आभारी राहो आणि जेव्हा या ठिकाणी शताब्दी साजरी होईल तेव्हा सुद्धा एक नव्यानं पुन्हा वेगळं सन्मान चिन्ह सर्वांना प्राप्त व्हावं ही माफक या ठिकाणी अपेक्षा, हीच सदिच्छा आणि ह्याच शुभेच्छा. धन्यवाद सर. सुंदरचं सन्मान चिन्ह मैत्रीच्या भूमिकेतून या ठिकाणी प्रदान केलं. सर्व मान्यवर मंडळींना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी एका शायराच्या 2 ओळी आपल्यासमोर ठेवतो. कारण की माणसाचं व्यक्तिमत्व कसं असावं की आंखों में पानी रखो होठों पे चिंगारी रखो. आंखों में पानी रखो होठों पे चिंगारी रखो. जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. भरपूर गोष्टी आपल्यामध्ये अवगत असल्या पाहिजेत, लोकांपर्यंत आल्या पाहिजेत. म्हणून आंखों में पानी रखो होठों पे चिंगारी रखो. जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. रास्ते से पत्थर के बढ़ के कुछ नहीं है मंजिलें. रास्तों के पत्थर से बढ़ के कुछ नहीं है मंजिलें. रास्ते आवाज देती है सफर जारी रखो, सफर जारी रखो. आणि तो प्रवास सातत्याने करायला चालू ठेवला आणि इथपर्यंत येऊन सर या ठिकाणी पोहोचले. शताब्दीपर्यंत निश्चितच जातील ही सदिच्छा आहे. आणि त्यानंतर आपण प्रकाशन सोहळ्याकडे वळत आहोत. सन्माननीय जाधव सरांच्या सुद्धा या ठिकाणी प्रेम त्या बक्षिसाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. तर सर या ठिकाणी गोरखनाथ पवार सरांना विनंती करतो की आपण या सुंदरच्या भेटवस्तूचा स्वीकार करावा. आदरणीय जाधव सरांच्या शुभ हस्ते ही भेटवस्तू त्या ठिकाणी सरांना प्रदान करण्यात येत आहे. सुंदरशी भेट सरांना या ठिकाणी प्रदान केली जात आहे. सुंदरशी भेटवस्तू या ठिकाणी आहे. सरांच्या स्नेहा खातीर प्रेमा खातीर ही भेटवस्तू सरांपर्यंत पोहोचली, त्याचा सरांना स्वीकार करावा. धन्यवाद सर. आणि यानंतर या कार्यक्रमाचा जो मुख्य सोहळा आहे या गौरव ग्रंथाचं प्रकाशन आणि त्या प्रकाशनामध्ये ज्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावली त्यांच्याकडे मी पुढील सूत्र देण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करतोय. सन्माननीय पंकजी चाळके सर, आपण जोरदार टाळ्यामध्ये सरांचं स्वागत करावं आणि सरांना विनंती करतो आपण प्रकाशन सोहळ्याचे सूत्र आपल्या हाती घ्यावे. सन्माननीय पंकज चाळके सर. मान्यवर व्यासपीठ, उपस्थित सर्व पोळ सरांचे स्नेही आणि त्यांच्या करुणेवरती आणि त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या ग्रंथावरती आपण प्रेम करणारे सर्वजण बंधूंनो आणि भगिनींनो, प्रकाश पोळ सर हे सरांचे बंधू आहेत आणि ते इथे आलेले आहेत. मी प्रकाशनापूर्वी त्यांना संजय पोळ माफ करा त्यांना मी विचार मंचावर येण्यासाठी निमंत्रित करतो. संजयजी पोळ आपण व्यासपीठावर यावं. त्यांचा इथे सत्कार तुम्ही या. आदरणीय सरांचे सासरे देखील इथे आलेले आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. आपण आजचा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत तो आहे आदरणीय डॉक्टर गोरखनाथ पोळ यांचा गौरव ग्रंथ आपण आज प्रकाशित करतोय. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जीत फुरिया, डायरेक्टर जीवनदीप
एडुमीडिया प्रायव्हेट लिमिटेड। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि या गौरव ग्रंथाचे उद्घाटक भारताचे ज्येष्ठ दर्शनशास्त्रकार आणि त्याचबरोबर आंबेडकरी विचारवंत, म्हणजे ज्या व्यक्ती संपूर्ण साहित्यावर त्यांचा हात आहे ते उद्घाटक सन्माननीय सुरेश केदारे साहेब। त्यानंतर आज ज्यांना इथे येता आलं नाही, पद्मश्री सुधारक ओलवे, त्यांनी देखील आपल्याला एक शुभेच्छा पत्र दिलेलं आहे। त्यानंतर अभिनेते हास्य सम्राट जॉनी रावत, डॉक्टर पवन अग्रवाल, आदरणीय मंदार पनवेलकर सर, आदरणीय अनंत धरणेकर सर, ह्या सर्व मान्यवरांना मी आणि ह्या मान्यवरांच्या हस्ते हा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे। मी उद्घाटक आदरणीय सुरेश केदारे सरांना सांगतो की आपण या सुवर्णपद जीवन दीपापासून ते ज्ञानदीपापर्यंतचा प्रवास या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करावं। प्रकाशन हस्ते अध्यक्ष, उद्घाटक आणि इतर सर्व मान्यवर। सोनियाचा सण आहे, गौराव सतांमध्ये दीपवत प्रतिभासिकम, संत मार्ग नियुक्तम च धर्म सेवा वृत्ती नरः, ज्ञान दीप प्रभायत्र कर्मयोग प्रकाशित, सगोरखनाथ नामाय वंदते भक्ति भावात्, पांडित्य यत्र विनयं च संस्कृतीनां च रक्षणं, वारकरी विनंस्ताहि पंढरी मार्ग पावनं, प्रकाशन क्षेत्र विशारदः शालिनां हृदयं संस्थितः, सधमुक्तः धर्मद्रष्टा च नेता च सेवाकः सतनरः, दूरदृष्टा समीक्षेय कार्यकुशलता संयुता, संघटन प्रवीणो यः सदा लोकहिते रतः, नमाश्रमपेशते नवा कीर्ति नव स्वयं हुता, तं नमामि महन्यं प्रणम्यते शरणं। सुवर्णपद या नावाने आहे। सरांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हा इथे होतोय। मी उपस्थितांना सांगेन की जोरदार टाळ्यांनी या गौरव ग्रंथाचं स्वागत व्हावं। या ग्रंथाचे संपादक माननीय श्री मंदार पनवेलकर सर, संपादन मंडळ माननीय श्री अनंत धरणेकर, कुमारी मानसी पोळ, प्रकाशक माननीय श्री चंद्रकांत जाधव, केतकी प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय